रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. निरूपण सादर करतायत हरिभक्त परायण हरिहर महाराज दिवेगावकर. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय. विठ्ठलपंतांची काय चूक होती? बरं, जे असेल ते असेल. त्या काळातल्या धर्मतज्ञांनी सांगितलं की हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. मग त्यांनी चुकीचं आहे म्हणून सांगितलं म्हणून वाळीत टाकणे एवढे प्रकार व्हावेत का? एवढा अन्याय व्हावा का की त्यांचं अन्न पाणी बंद करावं? पाणी घ्यायला जर ज्ञानोबा गेले, मुक्ताबाई गेल्या, तर त्यांच्या पाण्यामध्ये शेण टाकलं जात होतं. पाणी प्यायचं कुठलं? हा त्रास ज्यांनी सोसलाय, माझ्या ज्ञानोबांनी जे हाल सोसलेत, आणि हे हाल सोसून जगाला जाताना शिव्याश्राप देऊन कुणी गेलं नाही. ज्ञानेश्वरी गाथा अभंग देऊन जातात. याच्यापेक्षा काय उपकार असावे संताचे सांगा मला? हे सहन करून तुमच्या शिव्या सहन केल्या, तुमचा मार सहन केला, तुम्ही दिलेल्या हाल अपेष्टा, तुम्ही दिलेली वेदना कष्ट सोसला आयुष्यभर, आणि जाताना ज्ञानेश्वरी देऊन गेले. काय पाहिजे? याचं नाव संतत्व आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि वाळीत टाकणं काही सोपी गोष्ट नसते. अख्खं गाव लागतं एका बाजूने, आणि त्या गावाला बाजूच्या बाकीच्या गावांचा लोकांचाही सपोर्ट लागतो. प्रकरण काही फक्त आळंदी पुणे जिल्ह्यापुरतं नव्हतं. हे प्रकरण पैठणच्या कोर्टातही गेलं की नाही सांगा? गेलं की नाही? गेलं. तिथं त्या कोर्टात गेल्यावर हे प्रकरण सगळीकडे तेव्हा गाजलं असेल की नाही? ज्ञानोबरांच्या विरोधात जनमत असेल की नाही सांगा? जर जनमत नसतं तर यांचं कुणी ऐकलं असतं का? सगळे लोक माऊलींच्या विरोधात आहेत, जग विरोधात आहे, जग निंदा करतंय, पण ज्ञानोबराय ओवी लिहितात. मला त्याची काही अडचण नाही म्हणतात. माऊलींची ओवी ऐका. का नीच म्हणून निंदिजे आणि विधी म्हणून पूजिजे, जैसे जळो विझो निजे राखुंडी जेवी. म्हणाले जळायला आणि विझायला मी काही लाकूड आहे का? मी राख आहे म्हणाले. आता काय जळणार आणि काय विझणार आहे? कुणी नीच म्हणून निंदा करा, नाही तर कुणी ब्रह्मदेव म्हणून पूजा करा. मला तुमच्या निंदेचा आणि स्तुतीचा काही फरक पडत नाही. ही माऊलींची स्थिती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. माझे ज्ञानोबा 4-4 दिवस या आळंदीत उपाशी फिरतात. मांडे खायची इच्छा झाली, मडकं मिळालं नाही. मुक्ताबाई रडते, रोज रडते. ज्ञानोबाला कधीतरी थोडासा सात्विक संताप झाला आणि एकांतवासासाठी असलेल्या झोपडीची ताटी लावली. आजही खेड्यातल्या लोकांना विचारा ताटी कशाला म्हणतात? लाकडं लाकडावर बांधून जो ताटवा केला जातो त्या दाराचं नाव ताटी. म्हणजे काय आमचं डोअर नाही आहे आताच. आमचा एक दरवाजा सागवानचा 20-20 हजाराचा आहे दाराला. कमी बोललो का किंमत? अहो, एक जणांनी सांगितलं मला, ज्या गादीवर झोपतो ती गादी 50 हजाराची आहे. ऐका, ज्या कॉटवर झोपतो तो कॉट 50 हजाराचा आहे. उशी 5 हजाराची आहे.
फक्त झोप न लागायची बिमारी आहे. अहो आम्ही असल्या सुखात राहणारे लोक आहोत, काय करावं. माझ्या ज्ञानोबरायांनी तो ताटवा लावून घेतला आणि ज्ञानोबराय जगावर थोडा वेळ रुसल्याचं नाटक करायला लागलेत. ते नाटक सुद्धा मुक्ताबाईला सोसत नाही. ज्ञानोबराय खरंच रुसले होते का? ज्ञानोबराय त्या एकांतात बसून, ऐका, ताटीच्या अभंगाचं रहस्य सांगायलो बरं का, ताटीच्या अभंगाचं रहस्य सांगायलो. ज्ञानोबराय ती ताटी लावून एकांतात बसलेत, विचार करतात की इतक्या वेड्या लोकांना, इतक्या अज्ञानात बुडालेल्या लोकांना मी ज्ञानाचा उजेड देण्यासाठी अजून काय काय युक्ती करू, हा विचार करण्यासाठी एकांतात बसले होते. रुसले नव्हते, रागवले नव्हते ज्ञानोबा. पण मुक्ताबाईला तेही सहन झालं नाही. मुक्ताबाई म्हणाल्या, ज्ञानदादा नका ना रागू, विश्वरागे झाले वन्ही तरी संती सुखी व्हावे, मनवून शांती धरा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो ते वेगळं प्रेम आहे. मुक्ताबाईची किती तळमळ आहे. छोटी मुक्ताबाई ज्ञानोबराय नाटकाने रागवलेत. अहो रागवण्याचे दोन प्रकार असतात. तुम्हाला संतांचा रागही कळत नाही, क्रोधही कळत नाही. ज्यांना संतांचा क्रोध कळाला, अर्धे संत तर त्यांना कळालेच कळाले. तुकोबराची गाथा काढा, शिव्या आहेत त्याच्यात लिहिलेल्या. किती सांगू तरी नायकते बटकीचे, पुढे सिंदळेचे रडतील. असं वाचल्यावर वाचणाऱ्याला काय वाटेल? आम्हीच तर श्रोते तुकोबरांचे. पण नाही, त्यांचा क्रोध ज्यांना कळाला, त्यांचा आवेश ज्यांना कळाला, त्यांची तळमळ. महाराज कसं कळेल संतांचा क्रोध? सोपा आहे ना. आपली आई आपल्यावर रागवते की नाही? दूध पी म्हणून रागवते, खेळू देईल उन्हात, पण आगीतच हात घालत असू तर मग मारील ना फटका आई. संत आपली आई आहेत, त्यांचा राग त्याच्या करताय. जसा आईचा राग आपल्या कल्याणा करता, तसा संतांचा राग सुद्धा आपल्या कल्याणा करताय. कारण जगाच्या कल्याणा संताच्या आणि देह कष्टविती, दुसरं काही कारण नाही. संतांच्या मनात अंतःकरणात तुमचा कळवळ आहे, तुमच्याबद्दल तळमळ आहे. अहो त्यांनी आपलं जीवन अर्पण केलंय. अहो त्यांनी आपला जीव पणाला लावलाय, तेव्हा ब्रह्मत्वाला पोहोचले. जीव ब्रह्मैव नापरहा. इथं पोहोचण्याकरता आपली जीवदशा सोडावी लागते, आपली देहवृत्ती घालवावी लागते, अविद्या परिणाम सोडावा लागतो. निर्विकार ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचलेत. पोहोचत नाही कोण म्हटलं? पोहोचण्याची रीत आहे. कसं पोहोचायचं? तुका म्हणे मिळे जीवाची ये साठी, 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 तुका म्हणे मिळे जीवाची नाही तरी गोष्टी बोलू नये, नाही तरी गोष्टी बोलू नये. नये मोल देता धनाची राशी, नये मोल देता धनाची राशी. नाही तरी गोष्टी बोलू नये, नाही तरी गोष्टी बोलू नये. नये मोल देता धनाची राशी, नये मोल देता धनाची राशी. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा. कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी.